श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. 21 जून 2024 वार शुक्रवार या दिवशी आहे वटपौर्णिमा. या दिवशी प्रत्येक स्त्री ही आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, सुखासाठी, आनंदासाठी हे व्रत करत असते, उपवास करत असते, त्याचबरोबर वडाची पूजा देखील करत असते. परंतु गर्भवती ज्या महिला आहेत त्यांनी वटपौर्णिमा कशी साजरी करावी, ती करावी का नाही करावी, त्याचबरोबर यांनी उपवास करावा का नाही करावा, त्याचबरोबर या वडाची पूजा हे व्रत कसं पाळावं हे या व्हिडिओत मी सांगणार आहे. त्याचबरोबर जर मासिक धर्म आला असेल, विटाळ आला असेल, सुतक असेल तर काय करावं, तर पूजा कशी करावी हे देखील असे अनेक प्रश्न महिलांना पडलेले असतात. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत मी सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, आधी सांगितल्याप्रमाणे 21 जून 2024 वार शुक्रवार या दिवशी आहे वटपौर्णिमा. या दिवशी आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं त्यासाठी प्रत्येक महिला ही वटवृक्षाची पूजा करत असते, व्रत करत असते, त्याचबरोबर उपवास देखील करत असते. परंतु जर घरात बघा एखादी गर्भवती महिला असेल तर तिने हा उपवास करावा का, ही पूजा कशी करावी की नाही करावी, असे अनेक प्रश्न मनामध्ये येत असतात. तर बघा काय करायचं आहे, तर बघा मी प्रेग्नंट आहे तर ही वटपौर्णिमेचा पूजा करावी की नाही करावी, मी उपवास करावा की नाही करावा, ही पूजा करायची आहे तर मग मी ती कशी करायची, असे अनेक प्रश्न पडत असतात. तर बघा, जर गर्भवती स्त्री असाल तर सर्वात आधी तुम्ही तुमच्या हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला देखील तितकंच घेणं गरजेचं आहे. आता बघा, त्याचबरोबर पिरियड जर चालू असेल म्हणजेच मासिक धर्म आलेला असेल, सुतक असेल किंवा विटाळ जर असेल तर या काळात देखील तुम्हाला हे पूजा करता येणार आहे का, असे देखील अनेक प्रश्न पडलेले असतात. तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओत मी सांगणार आहे. तर सर्वात आधी आपण गर्भवती महिलांचं पाहू. बघा, गर्भवती महिला म्हणजेच त्या महिलेच्या पोटात आधीच एक जीव हा तयार होत असतो, जन्म घेत असतो. त्यामुळे त्या प्रत्येक महिलेनं डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टरांनी जर तुम्हाला सल्ला दिला तरच तुम्ही हा उपवास करू शकता, नाही तर नाही केला तरी काहीच हरकत नाही. त्याचबरोबर तुम्हाला डॉक्टरांनी जर बेड रेस्ट सांगितला असेल तरी देखील तुम्ही बेड रेस्टच घ्यायचा आहे. वडाची पूजा नाही केली तरी चालणार आहे. तुम्ही वडापर्यंत नाही जाऊ शकत तरी काहीच हरकत नाही. तुम्ही तुमच्या पतीची घरीच औक्षण करून मला जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे, मला जन्मोजन्मी अखंड सौभाग्य लाभू दे, अशी प्रार्थना करायची आहे आणि त्याचं औक्षण केलं तरी देखील पुरेसं आहे. तरी देखील वटपौर्णिमा साजरी होणार आहे. त्याचबरोबर कुठल्याही गर्भवती स्त्रीला जर 6 महिने झाले असतील, 6 महिन्यापर्यंत ती पूजा करू शकते. परंतु 6 महिन्यांच्या पुढे जर गेलेले असेल दिवस तर तुम्ही पूजा करू शकत नाही. त्याचबरोबर डॉक्टरांचा सल्ला तितकाच महत्त्वाचा आहे. आता उपवास करावा की नाही करावा हा देखील अनेक प्रश्न असतात. बघा, उपवास करायचा असेल किंवा तरी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घेतला पाहिजे. कारण या काळात पौष्टिक आहाराची खूप गरज असते आणि त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण बघा, खूप ठिकाणी असं असतं, उपवासाच्या देखील पद्धती असतात. काही ठिकाणी वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उपवास करून तुम्ही दुपारी वटवृक्षाची पूजा करून आल्यावर तुम्ही लगेचच उपवास सोडला तरी देखील चालतो. तर काही ठिकाणी हा सकाळी उपवास पकडून तुम्ही सायंकाळी हा उपवास सोडायचा असतो. तर काही ठिकाणी असं देखील आहे की वटपौर्णिमेचा दिवस आणि रात्र असा पूर्ण उपवास पकडून दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून मग तुम्ही काहीतरी गोड पदार्थ बनवून
तो खायचा आहे आणि त्यावर हा उपवास सोडायचा आहे अशी वेगवेगळी पद्धत आहे. आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते त्या पद्धतीने तुम्ही हे उपवास करू शकता. परंतु हे मात्र लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या घरातील थोरा मोठ्यांचा विचार घ्या, त्याचबरोबर डॉक्टरांचा सल्ला आणि सर्वात आधी तुम्ही तुमचं कितपत योग्य आहात याकडं लक्ष द्या आणि नंतरच ह्या उपवास करा. त्याचबरोबर मासिक धर्म आलेला आहे किंवा विटाळ आलेला आहे, सुतक आलं तर ही पूजा कशी करावी किंवा करावी की नाही करावी, तर याबाबत देखील अनेक प्रश्न मनामध्ये आलेले असतात. तर मासिक धर्म, विटाळ, सुतक जर आलेलं असेल तर ही पूजा करता येणार नाही, हे मात्र आवर्जून लक्षात घ्या. कारण कुठल्याही स्त्रीला मासिक धर्म, विटाळ, सुतक जर आलेलं असेल, त्याचबरोबर घरातील कुठलीच स्त्री सुतक जर असेल तर त्या काळात पूजा करू शकत नाही. त्याचबरोबर मासिक धर्म आणि विटाळामध्ये कुठल्याही पूजा केली जात नाही. त्यामुळे तुम्ही या दिवशी उपवास केला तरी देखील चालणार आहे. तुम्ही सकाळी उपवास करून सायंकाळी उपवास सोडला तरी देखील चालेल किंवा पूर्ण दिवसभर तुम्ही उपवास करू शकता. दुसऱ्या दिवशी तुम्हाला उपवास केला तरी देखील, उपवास सोडला तरी देखील चालणार आहे. तुमच्याकडं जी काही पद्धत आहे ना त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता. वटपौर्णिमेचा सण आनंदाने साजरा करूयात. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रत्येक महिलेनं प्रार्थना करावी. त्याचबरोबर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.